शेतकरी मित्रांनो, राम राम. आपण जे वावर पाहून राहिलो, या वावरात हरभरा होता. आता हरभरा काढून झाला आपला. हरभरा गिरवा सोंगून कुटार गिटार वाहणे चालू आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे पहा, आपलं कुटार भरणं चालू आहे. हे कुटार भरणं झालं की हातोहात आपल्याला या वावरातले गवत कापून गंज करून फुगून द्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर लगेच हे वावरात कल्टिवेटर करून घेणे आहे. कारण येणारा मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे महिना, या 3 महिन्यामध्ये आपल्या जमिनीनं ऊन खाल्लंच पाहिजे. या 3 महिन्यात जर आपल्या जमिनीनं ऊन खाल्लं तर येणाऱ्या पावसाळी हंगामात, खरीपच्या हंगामात तुम्ही कोणतेही पीक पेरा, तुम्हाला हमखास उत्पन्न चांगले येईल. पाणी चांगले पडले तर, नाहीतर बिना पाण्याचं उत्पन्नही असं होऊ शकत नाही. पण तुम्हाला जर पावसाळी उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर तुमचं पीक उन्हाळ्यात तपलं पाहिजे. त्यानं 2 ते 3 महिने ऊन खाल्लं पाहिजे. म्हणजे तुमचं निरोगी पीक, दमदार पीक येण्यास मदत होईल. म्हणून मित्रांनो, तुमचंही जर हरभऱ्याचा वावर खाली झाला असेल तर तुम्हीसुद्धा लवकर तयारीला लागा. कुटार उचलून घ्या, अळान गिळान गवत कापून घ्या. असं गवत असेल वावरात ते कापून घ्या आणि लवकर कल्टिवेटर करून घ्या किंवा नांगरटी करून घ्या. आणि आपल्या शेताला, वावराला 3 महिन्याचं ऊन खाऊ द्या. हे ऊन खाल्ल्यामुळे आपल्या वावरातले बुरशीजन्य रोग, बुरशीचे जे अवशेष असतात ते जळून खाक होतात, निष्क्रिय होतात आणि आपली जमीन तपते, सुपीक होते आणि आपल्याला मिळणारे उत्पन्न हे चांगले येते. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा.